Hello students, today we are going to start our unit number 3 of medicinal chemistry 1. Medicinal chemistry 1 चा आपला युनिट नंबर 3 आपल्याला आज बघायचा आहे. ऑलरेडी आपण युनिट नंबर 1 आणि 2 वरती डिस्कस केला आहे. तर स्टुडंट्स युनिट नंबर 3 मध्ये काय आहे तर याच्यामध्ये कोलिनर्जिक न्यूरोट्रान्समीटर, पॅरासिम्पॅथॅटिक एजंट्स त्यांचा सार, त्याच्यामध्ये प्लस क्लासिफिकेशन, डायरेक्ट ॲक्टिंग, इनडायरेक्ट ॲक्टिंग, कोलिनर्जिक रिॲक्टिवेटर, ब्लॉकर वगैरे 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 असं खूप सारे पॉईंट्स आहे. आता आपण हा जर टॉपिकला असं बघितलं तर बापरे किती वास्ट वाटतो. एवढं सगळं आपण कसं करणार नाही का. आपण तर ह्युमन बीन आहे आणि एवढं सगळे क्लासिफिकेशन, एवढं सगळं सार स्ट्रक्चर कसं आठवण ठेवणार. बट डोंट यू वेरी, यालाच आपण एक सिम्पल असा वेनी बघूया. तर आधी सिस्टीम समजून घेऊया. आपण युनिट 2 मध्ये अगोदर खूप डिटेलमध्ये या सगळ्या गोष्टींचा स्टडी केलेला आहे. बट काय होतं की काही मुलं डायरेक्टली ह्या लेक्चरमध्ये आलेले असणार, सो त्यांना कळायला जरा कन्फ्युजन होतं. सो फर्स्ट आय रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू, ज्यांनी युनिट नंबर 2ला बघितलं नसणार तर त्यांनी आधी युनिट नंबर 2 बघून घ्या. का बघून घ्या त्याचंही एक रिझन सांगते की युनिट नंबर 3 आणि युनिट नंबर 2 हे एकामेकाला लिंक आहे. जे स्टुडंट डायरेक्ट युनिट 2 पासून आले आहे त्यांना माहिती आहे कशा प्रकारे लिंक आहे. बट तरीही एक बेस म्हणून युनिट नंबर 2 आहे. जर युनिट नंबर 2 कंप्लीट बघायचा नसणार तरी काहीही एक प्रॉब्लेम नाही. बट त्याचा फर्स्ट जो लेक्चर आहे, फर्स्ट लेक्चर तुम्ही अटेंड करा, म्हणजे त्याच्यावरती सगळं काही डिटेल म्हणजे बेसिक प्रेझेंट आहे. ओके, सो आज एक रफमध्ये बघूया आपण की आपला युनिट नंबर 3ला आपल्याला काय सांगायचं आहे. ओके, हा जो कम्प्लिटली आपला ड्रग आहे हा नर्वस सिस्टीमवरती डिपेंड आहे. आता नर्वस सिस्टीम म्हणजेच काय. नर्वस सिस्टीम ही एक अशी सिस्टीम असते जी आपली पूर्ण बॉडी ही कंट्रोल करत असते. फॉर एक्झाम्पल दिस इज आवर बॉडी. ही बॉडी जी काही रेग्युलेट करते, जे काही इम्पल्सेस किंवा मेसेज फ्रॉम वन पार्ट टू द अनदर पार्ट जातो, ते सगळं नर्वस सिस्टीम ही कंडक्ट करत असते. आता नर्वस सिस्टीम ही 2 प्रकारची असते. एक असते सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि दुसरी असते पेरिफेरल नर्वस सिस्टीम. माहिती असणार बट तरीही एक शॉर्टमध्ये रिव्हिजन करूया. सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये काय येतं तर ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड, आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड सोडला तर इतर सगळं ऑर्गन ह्या नर्वस सिस्टीममध्ये येतात. ओके, आता हे जे सिस्टीम रेग्युलेट करते, या रेग्युलेशनमध्ये 2 मेन सिस्टीम असते. कुठली सिस्टीम तर फर्स्ट असते सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम अँड सेकंड वन असते पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. आता तुम्ही म्हणणार की हे नर्वस सिस्टीम आहे तरी काय, तर मी नेहमी एक एक्झाम्पल देते. नर्वस सिस्टीम आली, सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम आली तर मी नेहमी एक एक्झाम्पल देते की फॉर एक्झाम्पल अशी कंडिशन आहे, अशा कंडिशनमध्ये की तुमच्या मागे एखादा कुत्रा लागलेला आहे, एखादा डॉग तुमच्या मागे लागलेला आहे आणि तो तुम्हाला आता चावणार आहे. तर जेव्हा तुम्हाला कळतं की आता हा कुत्रा आपला मागं लागणार आहे आणि आपल्याला चावणार आहे, ठीक आहे, मोठ्यापणी नाही, बालपणीची गोष्ट. मोठ्यापणी सगळ्यांना कळतं की आता कुत्रा काही चावत नाही, आपण साईडला लगेच होऊन जातो. बट बालपणी काय होतं की एखादा कुत्रा आपल्यावरती भुंकलं तर आपल्याला काय वाटते, भीती वाटते की हा कुत्रा आपल्या मागं येणार आणि आपल्याला चावणार. तर आपण त्यावेळेस काय करतो, तेव्हा आपण मॅच्युअर नसतो ना, तर मग आपण तेव्हा काय करतो, तेव्हा धावायला सुरुवात करतो, राईट. तर धावता 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 काय होतं की अचानकच आपल्याला दम लागायला लागतो. ठीक आहे, नॉर्मली आपल्याला जर रनिंगची सवय असणार तर ठीक, बट काय होतं की अचानक जर आपण धावायला सुरुवात केला तर अचानक आपल्याला धाप लागते, दम लागतो आणि श्वास घ्यायला हे सुद्धा त्रास होतो. तर अशी ॲबनॉर्मल कंडिशन, ज्या कंडिशनमध्ये आपल्याला आपल्या मागं एखादा कुत्रा लागला होता आणि आपण धावायला सुरू केलं, आपण रनिंग करायला स्टार्ट केलं, तेव्हा काय होतं की आपल्याला फील होतं की कुठेतरी काहीतरी ॲबनॉर्मल होत आहे. म्हणजेच त्या कंडिशनला आपण सायंटिफिक लँग्वेजमध्ये जर बघितलं त्या वेळेस काय होतं तर आपलं ब्लड प्रेशर इन्क्रीज होतं. नॉर्मली ब्लड प्रेशर काय येतं 120/80 mmHg असतं, राईट. ठीक आहे, बट त्या कंडिशनमध्ये जर आपण आपलं ब्लड प्रेशर जर चेक केलं तर ते कदाचित 200च्याही पलीकडे गेलेलं असणार त्या कंडिशनमध्ये. बट काय होतं की ती कंडिशन गेली, तो कुत्रा चालला गेला, आपण थोडाफार रेस्ट जर केलं तर रेस्ट केल्यावरती काय होतं की हे जे आपलं एलिव्हेट झालेलं ब्लड प्रेशर आहे ते नॉर्मलाइज्ड होतं आपोआपच. त्याला कुठल्याही प्रकारची गोळ्या टॅबलेट घ्यायची गरज नसते. ठीक आहे, ही नॉर्मल कंडिशन आहे जी आपली नॅचरली आपली बॉडी कंडक्ट करते. ठीक आहे, मग अशी कंडिशन, ज्या कंडिशनमध्ये आपलं ब्लड प्रेशर एलिव्हेट झालं होतं,
ती जी रेग्युलेट करते सिस्टीम, त्या सिस्टीमला आपण सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम म्हणतो. ठीक आहे, कळलं तुम्हाला की मी एक्झाम्पल का दिलं, तर मला सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम तुम्हाला समजावून सांगायची होती की नेमकं करते तरी काय. ठीक आहे, आता अशी कंडिशन, ज्या कंडिशनमध्ये आपण रेस्ट झालो आहे आणि आपलं ब्लड प्रेशर हे नॉर्मलाइज झालं आहे, तर हे रेग्युलेट कोण करतं, तर हे पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. ठीक आहे, धावणं हे आपल्या हाती होतं. आपल्याला धावायचं आहे की साईडला उभं राहायचं आहे हे आपल्या हाती होतं. ठीक आहे, सो बट एलिव्हेट झालेलं ब्लड प्रेशर कमी करणं किंवा जे काही डायजेशन करणं, हार्ट रेट किंवा स्मूथ मसलचे रिलॅक्झेशन, कॉन्ट्रॅक्शन हे आपल्या हाती नाही आहे. सो जे इन कंट्रोल आहे, इनव्हॉलेंटरी आहे, तर ती पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ही आपल्या बॉडीमध्ये रेग्युलेट करत असते. हे सगळं जे रेग्युलेशन आहे ते नॅचरली आपल्या बॉडीमध्ये होतं. ठीक आहे, बट काही असे पेशंट असतात ज्याच्यामध्ये हे जे काही सिस्टीम आहे नॅचरली वर्क होत नाही, तर मग अशा वेळेस आपण एक्सटर्नली त्यांना ड्रग प्रोव्हाइड करतो सो दॅट हे जे काही सिस्टीम आहे प्रॉपर त्यांचं वर्क करणार. तेच आपल्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे. युनिट नंबर 2 मध्ये आपण कम्प्लिटली सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमवरती ऑलरेडी डिस्कस केले आहे. याच्यामध्ये असे ड्रग्स दिले आहे जे रिप्लेस करतात आपल्या हे जे काही सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम त्याच्यामधले न्यूरो ट्रान्समीटर आहे त्यांच्या वर्कला. ठीक आहे, हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. आज आपल्याला बघायचं आहे पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमबद्दल, कारण युनिट नंबर 2 जो आहे, युनिट नंबर 2 मध्ये कम्प्लिटली हा सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमवरती आहे आणि हा जो आपला युनिट नंबर 3 आहे हा पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये आहे. आता ही जी काही नर्व्स इम्पल्स आहे किंवा मेसेज कंडक्ट होते आपल्या बॉडी ऑर्गनपासनं आपल्या ब्रेनपर्यंत, तर ते कशा थ्रू ते इम्पल्स कंडक्ट होतात, तर ते एक चेन बनलेली असते न्यूरॉन्सची. ह्या चेनच्या थ्रू हे सिग्नल जे आहे ते कंडक्ट होत असणार, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर आता पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये हे जे काही मॅसेज कंडक्ट होते फ्रॉम वन ऑर्गन टू ब्रेन किंवा अनदर ऑर्गन, हे एका चेननं होते. सी दिस इज फॉर एक्झाम्पल आपली न्यूरॉनची चेन आहे आणि ही जी चेन असते, ही चेनच्या मधला जो काही हा जंक्शन असतो याला आपण सायनॅप्ट किंवा सायनॅप्टिक क्लेफ्ट म्हणतो. आणि प्रिव्हियस जो काही न्यूरॉन असतो त्याला आपण प्री सायनॅप्टिक न्यूरॉन म्हणतो. दिस वन इज अ एक्झॉन आणि दिस वन इज अवर डेंड्राइट्स. आणि हा जो सेकंड म्हणजे ॲट लास्ट जो काही न्यूरॉन प्रेझेंट असतो त्याला आपण पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन म्हणतो. सगळ्यांना माहितीच आहे हे गोष्ट. ठीक आहे, बट आता पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये काय होतं की हे जे काही मॅसेज ट्रान्सफर होते फ्रॉम वन न्यूरॉन टू द अनदर न्यूरॉन, हे मॅसेज ट्रान्सफर होतात विथ द हेल्प ऑफ सम केमिकल्स. सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये जे काही केमिकल्स प्रेझेंट आहे त्याला आपण सिम्पॅथॅटिक न्यूरो ट्रान्समीटर्स म्हणतो. आणि पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये जे केमिकल हे मॅसेज ट्रान्सफर करतात त्यांना आपण पॅरासिम्पॅथॅटिक न्यूरो ट्रान्समीटर्स म्हणतो. ठीक आहे, पॅरासिम्पॅथॅटिक न्यूरो ट्रान्समीटर हा फक्त एक आहे ज्याला आपण ॲसिटिल कोलिन म्हणतो. ठीक आहे, हा जो प्री सायनॅप्टिक न्यूरॉन आहे, प्री सायनॅप्टिक न्यूरॉन्समध्ये काही वेसिकल्स प्रेझेंट असतात. त्या वेसिकल्समध्ये आपला जो न्यूरो ट्रान्समीटर्स आहे म्हणजेच केमिकल आहे तो स्टोर असतो. एखादी सिग्नल आली, सिग्नल पास करायची आहे किंवा एखादा मेसेज जर पास करायचा असला तर त्या कंडिशनमध्ये हे जे वेसिकल्स आहे या वेसिकल्स मधनं केमिकल रिलीज होतं ज्याला आपण न्यूरो ट्रान्समीटर म्हणतो. हे केमिकल रिलीज होतात आणि जे पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन आहे, पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन्समध्येच काही रिसेप्टार्स प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल दिस इज आवर रिसेप्टार्स. जे सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये त्याच्यामध्ये अल्फा आणि बीटा रिसेप्टर असतात आणि याच्यामध्ये एक एन आणि एम असे 2 रिसेप्टार्स प्रेझेंट असतात. त्या रिसेप्टारवरती जाऊन आपले हे जे केमिकल्स आहे केमिकल जाऊन बाउंड होतो आणि बाउंड झाल्यानंतर फर्दर जे काही रिस्पॉन्स असणार किंवा मॅसेज ट्रान्सफर करायचा असणार तो मॅसेज ट्रान्सफर होतो. ठीक आहे, सो दिस इज द बेसिक ऑफ अवर युनिट नंबर 3. आता युनिट नंबर 3 मध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर आपल्याला बघायचे आहे कोलिनर्जिक न्यूरो ट्रान्समीटर. तर हे जे काही सिग्नल पास्ट होत होती फ्रॉम प्री सायनॅप्टिक न्यूरॉन टू द पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन, हे चेनमधनं जे इम्पल्स पास करत होते तर हा जो केमिकल पास करतो त्या केमिकलला आपण कोलिनर्जिक न्यूरो ट्रान्समीटर्स म्हणतो. ठीक आहे, पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये जे न्यूरो ट्रान्समीटर्स यूज केले जाते ते कुठले आहे तर ते कोलिनर्जिक न्यूरो ट्रान्समीटर्स आहे. कळलं असणार तुम्हाला की नेमकं न्यूरो ट्रान्समीटर काय, तर एक असा केमिकल जो मेसेज ट्रान्सफर करतो. आणि स्पेशली कोलिनर्जिक न्यूरो ट्रान्समीटर म्हणजेच काय तर जे पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमवरती काम करतात त्याला आपण कोलिनर्जिक न्यूरो ट्रान्समीटर म्हणतो. आणि तो कुठला आहे तर तो ॲसिटिल कोलिन आहे. ॲसिटिल कोलिनला आपण ACH सुद्धा इंडिकेट करतो.
आता ह्या ॲसिटिल कोलिनबद्दल आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे की हा ॲसिटिल कोलिन कशा प्रकारे सिंथेसाइज्ड होतो, सिंथेसाइज झाल्यानंतर त्याचं मेटाबॉलिझम कसं होतं, हे जे रिसेप्टार्स आहे कुठल्या प्रकारचे रिसेप्टार्स आहे ते सुद्धा आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला दिलेले आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला आज डिस्कस करायचं आहे. तर हा जो ॲसिटिल कोलिन आहे, ह्या ॲसिटिल कोलिनचं स्ट्रक्चर जर बघितलं तर ह्या स्ट्रक्चरमध्ये एक बघा तुम्हाला आता इथे एक अमाइन दिसतो जो क्वाटर्नरी नेचरचा आहे, जिथे एक पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि हे जे स्ट्रक्चर आहे ह्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला बघायचे CH3 विथ अ बेअरिंग अ पॉझिटिव्ह चार्ज, त्यालाच एक चेन अटॅच आहे मिथिलची, दॅट इज CH2 आणि इथे एक आपला एस्टर ग्रुप प्रेझेंट आहे. हा न्यूरोट्रान्समीटर नेमका काय करतो तर ब्रेन आणि बॉडीमध्ये जे काही सिग्नल इम्पल्स ट्रान्समिट करायचं आहे त्याचं रेग्युलेशन हा आपला ॲसिटिल कोलिन कंडक्ट करतो. नाउ बायोसिंथेसिस ऑफ अवर ॲसिटिल कोलिन और कोलिनर्जिक न्यूरोट्रान्समीटर. फर्स्ट थिंग, हा ॲसिटिल कोलिनची जी बायोसिंथेसिस आहे, फॉर्मेशन आहे, ही लिव्हरमध्ये स्टार्ट होते. याचा प्रिकर्सर कुठला आहे तर सेरीन ह्या कंपाऊंडपासून आपला जो ॲसिटिल कोलिन आहे तो सिंथेसाइज्ड होतो. सेरीन कन्वर्ट होतो इथॅनोलामाइनमध्ये आणि हा कन्वर्ट होतो देन कोलिनमध्ये. ही सगळी कंडिशन आहे ती लिव्हरमध्ये होते. देन हा जो कोलिन आहे, कोलिन ट्रान्सफर होतो आपला न्यूरॉनमध्ये. ठीक आहे, कुठल्या न्यूरॉनमध्ये तर प्री सायनॅप्टिक न्यूरॉनमध्ये हा आपला कोलिन ट्रान्सफर होतो. हा कोलिन प्री सायनॅप्टिक न्यूरॉनमध्ये बाउंड होतो ॲसिटिल कोएन्झाईम ए सोबत आणि त्यांची जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा आपला ॲसिटिल कोलिन फॉर्म होतो जो स्टोअर होतो हे वेसिकल्समध्ये. आता ही झाले थेरॉटिकल. आपल्याला मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये थेरॉटिकल नाही तर आपल्याला केमिकली सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे, म्हणजेच आपल्याला एक्झाममध्ये लिहिणं ते इम्पॉर्टंट असते. सो दिस वन इज अवर सेरीन. सेरीनचं स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं तर इथे एक ॲसिड प्रेझेंट आहे. ठीक आहे, ॲसिडला एक चेन अटॅच्ड आहे. आता ही चेन जर बघितली आपण, अल्कोहोल CH2CH, त्याला एक अमाइन आणि इथे एक ॲसिड अटॅच आहे ज्याला आपण सेरीन म्हणतो. ह्या सेरीनवरती एक एन्झाईम ॲक्ट होतो दॅट इज सेरीन डिकार्बोक्झिलेज. नावावरनं कळतं डिकार्बोक्झिलेज म्हणजेच काय तर हा कार्बोक्झिलिक ॲसिडला रिमूव्ह करतो, म्हणजे इथनं हा CO2- होतो, कार्बन डायऑक्साईड हा रिलीज होतो आणि इथॅनोलामाइन फॉर्म होतं. हे कुठे घडतं तर हे लिव्हरमध्ये घडतं. इथॅनोलामाइनची अगेन रिॲक्शन होते एका एन्झाईम सोबत दॅट इज S-ॲडेनोसिल मिथिल ट्रान्सफरेज. हा S-ॲडेनोसिल मिथिल ट्रान्सफरेज काय करतो, मिथिलला ट्रान्सफर करतो आपल्या अमाइनवरती, म्हणजे मिथिलची रिॲक्शन होते, मिथिलचे ॲडिशन होते, 3 मिथिलचे ग्रुप हे इथे अटॅच्ड होतात. देन हा जो आपला अमाइन आहे याच्यावरती एक पॉझिटिव्ह चार्ज फॉर्म होतो ज्या कंपाऊंडला आपण कोलिन म्हणतो. देन कोलिन कुठे ट्रान्सफर होतो तर कोलिन आपल्या प्री सायनॅप्टिक न्यूरॉनमध्ये ट्रान्सफर होतो आणि रिॲक्ट होतो ॲसिटिल कोएन्झाईम हे. सी दिस वन इज अवर ॲसिटिल कोएन्झाईम ए. ही जी रिॲक्शन होते ह्या रिॲक्शनला एक केमिकल लागतो, एक एन्झाईम लागतो दॅट इज ॲसिटिल कोलिन ट्रान्सफरेज. आणि हा ॲसिटिल कोलिन ट्रान्सफरेज काय करतो, हा जो SCOA आहे हा पार्ट इथनं ब्रेकडाऊन होतो आणि इथला एक H रिमूव्ह होतो सिस्टीममधनं आणि रिमेनिंग हा जो कंपाऊंड आहे तिथे जाऊन बाउंड होतो आणि काय फॉर्म होतं तर ॲसिटिल कोलिन हा आपला फॉर्म होतो विच इज आवर कोलिनर्जिक न्यूरोट्रान्समीटर. आणि कोएन्झाईम ए हा सेपरेट होतो अनदर ॲसिटिल कोलिन मॉलिक्यूल फॉर्म करायसाठी. दिस इज द बायोसिंथेसिस ऑफ अवर कोलिनर्जिक न्यूरोट्रान्समीटर. हे ॲसिटिल कोलिन काय होतात देन ह्या वेसिकल्समध्ये स्टोअर होतात. तर हे जेव्हा वेसिकलमध्ये स्टोअर होतात त्या वेसिकलला वेसिक्युलर ॲसिटिल कोलिन ट्रान्सपोर्टर्स म्हणतात. म्हणजे VACH, V म्हणजे काय तर वेसिक्युलर, ACH म्हणजे ॲसिटिल कोलिन आणि T म्हणजे ट्रान्सपोर्टर. VACH-T ह्या वेसिकलला म्हणतात. आणि विथ द हेल्प ऑफ एनर्जी डिपेंडंट पंप हे आपला ॲसिटिल कोलिन हा वेसिकल्समध्ये स्टोर्ड होता. ठीक आहे. सो दिस इज द स्टोरेज ऑफ अवर ॲसिटिल कोलिन. हे जे प्री सायनॅप्टिक न्यूरॉन्स आहे याच्यामध्ये जवळजवळ 1000 to 50,000 मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात. म्हणजे बघा किती त्यांची साईज छोटी असणार, किती कमी साईजमध्ये हे आपल्या प्री सायनॅप्टिक न्यूरॉनमध्ये स्टोर्ड असतात. आता यांचा रिलीज कशा प्रकारे होतो
तर रिलीज व्हायसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट असते स्टिम्युलेशन. ठीक आहे, आपल्याला स्टिम्युलेशन ऑलरेडी भेटलेली होती. ठीक आहे, सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ॲक्ट झाली होती. आता पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम काय करणार, सगळं रिकव्हरी करायचं काम करणार. जे काही एक्सेस झालं होतं, जे काही ॲबनॉर्मल झालं होतं त्याला नॉर्मलाइज करायचं काम हे आपला पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम म्हणजेच आपला ॲसिटिल कोलिन करतो. तर स्टिम्युलेशन झाल्यानंतर काय होतं, जे नर्व मेम्ब्रेन आहे ते ॲक्टिवेट होतं. ही जी नर्व मेम्ब्रेन आहे स्पेशली प्री सायनेप्टिक न्यूरॉनमध्ये ती ॲक्टिवेट होतं आणि ॲक्टिवेट झाल्यामुळे काय होतं, हे कॅल्शियम आयन्स चॅनल ओपन होतं. त्याच्यामध्ये स्पेशली व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल हे ॲक्टिवेट होतात. व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल ओपन झाल्यामुळं काय होतं, कॅल्शियम आयन्स ह्या प्री सायनेप्टिक न्यूरॉन्समध्ये एंटर्ड होतं आणि एंटर झाल्यानंतर इथे एक एन्झाईम प्रेझेंट असतो, दॅट इज प्रोटीन कायनेस. हा प्रोटीन कायनेस एन्झाईम रिलीज होतो आणि हा काय करतो, ही जी काही वेसिकल्स आहे ही प्री सायनेप्टिक न्यूरॉन आहे याला थोडं फ्यूज्ड करतो. कशासाठी, तर याला थोडं रप्चर करतो न्यूरोट्रान्समीटरच्या रिलीजसाठी. हे रप्चर होतं, हे फ्यूज झालं म्हणजेच काय, तर आपला जो काही स्टोअर असलेला ॲसिटिल कोलिन आहे तो रिलीज होतो आणि रिलीज झाल्यानंतर पर्टिक्युलर रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो. ठीक आहे, सो दिस इज द रिलीज ऑफ अवर न्यूरोट्रान्समीटर और कोलिनर्जिक न्यूरोट्रान्समीटर और वी कॅन से ॲसिटिल कोलिन. आता रिलीज झाल्यानंतर हा काय करतो, याच्या पर्टिक्युलर जे काही रिसेप्टार्स आहे दॅट इज एन आणि एम, हे दोन टाईप्स जे रिसेप्टार्स असतात रिसेप्टारला जाऊन बाउंड होतो आणि तो त्याचा रिस्पॉन्स शो करतो. आता रिस्पॉन्स कुठला, एक तर तो मेसेज ट्रान्सफर करणार फ्रॉम वन पार्ट टू द अनादर, किंवा जे काही ॲक्शन आहे ते ॲक्शन शो करणार, डिपेंड करणार की ही कुठे प्रेझेंट आहे, याचं लोकेशन काय आहे. आता ॲसिटिल कोलिन रिलीज झाल्यानंतर ॲसिटिल कोलिनचं काम काय होतं, सपोज आता एखादा पेशंट आहे, याचा 200/100 एवढं ब्लड प्रेशर इन्क्रीज झालं आहे आणि आपला ॲसिटिल कोलिननी काय केलं, याचं ब्लड प्रेशर नॉर्मलाइज्ड केलं आहे, म्हणजेच 120/80 mmHची केलं. आता केल्यानंतर याला रिसेप्टरच्या पासनं डिटॅच्ड होणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे, तर काय होणार, ॲसिटिल कोलिन जर आपल्या रिसेप्टरला जाऊन कंटिन्युअसली बाउंड असलं किंवा एखादा पर्टिक्युलर ड्रग कंटिन्युअसली जाऊन बाउंड असणार तर काय होणार, हा याचा ब्लड प्रेशर कमी करता राहणार. ठीक आहे, 200 झाला, 200पासनं 150 झाला, 120 झाला. ठीक आहे, ही नॉर्मल कंडिशन आहे. जर हा डिटॅचडच झाला नाही तर हा काय करणार, 100 करणार, 90 करणार, चान्सेस आहे 70-50 असं जर ड्रॉप होत झालं तर पेशंट आपला तिथेच डेथ होऊ शकतं, राईट. आणि ही ॲबनॉर्मल कंडिशन आहे. एलिव्हेट झालं तरी ही ॲबनॉर्मल कंडिशन आहे आणि डिक्रीज झालं तर ही ॲबनॉर्मल कंडिशन आहे. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला मेंटेन पाहिजे. सो मग डिटॅच्ड होणं हे गरजेचं आहे. सो अशा वेळेस काय करतं, आपला जो ॲसिटिल कोलिन आहे न्यूरोट्रान्समीटर आहे त्याचं कॅटाबॉलिझम होणं गरजेचं आहे. ठीक आहे, या केसला आपण याला मेटाबॉलिझम म्हणत नाही तर इथे आपण कॅटाबॉलिझम हा वर्ड यूज करतो. ठीक आहे, मग इथं कॅटाबॉलिझम कशा प्रकारे होतं, तर ॲसिटिल कोलिन ही कन्वर्ट होतो कोलिन आणि ॲसिटिक ॲसिडमध्ये विथ द हेल्प ऑफ एन्झाईम कोलिन इस्टरेज. ठीक आहे, सी जस्ट अ मिनिट, सी दिस इज द कॅटाबॉलिझम ऑफ अवर ॲसिटिल कोलिन. कशा प्रकारे होतं, तर ॲसिटिल कोलिन इस्टरेजसोबत रिॲक्ट होतं आणि हे जे काही दोन मॉलिक्यूल एकामेकाला अटॅच झालं होतं ते ब्रेक होतं आणि कोलिन आणि ॲसिटिक ॲसिड हे फॉर्म होतं. सो दिस इज ऑल अबाउट द बायोसिंथेसिस, storage, release and catabolism of our neurotransmitter, especially acetylcholine, that is कोलिनर्जिक न्यूरोट्रान्समीटर. नाव हे जे रिसेप्टार्स प्रेझेंट असतात पोस्ट सायनेप्टिक न्यूरॉन्समध्ये कुठल्या प्रकारचे रिसेप्टार्स असतात, तर हे दोन प्रकारचे रिसेप्टार्स असतात, स्पेशली एन अँड एम रिसेप्टार. आता एन आणि एम रिसेप्टार्स म्हणजेच काय, तर फर्स्ट जो आहे एम रिसेप्टार्स त्याला आपण मस्कॅरॅनिक रिसेप्टार्स म्हणतो आणि सेकंड वन जो आहे निकोटिनिक रिसेप्टार्स त्याला आपण निकोटिनिक रिसेप्टार्स म्हणतो. आता मस्कॅरॅनिक रिसेप्टार काय आहे, निकोटिनिक रिसेप्टार्स काय आहे ते आधी बघायला पाहिजे. तर हा जो मस्कॅरॅनिक रिसेप्टार्स आहे हा जी प्रोटीन कपल रिसेप्टार फॅमिलीचा आहे. हे एक फॅमिली आहे, सगळ्यांना माहितीच असणार की हे कुठली फॅमिली आहे. रिसेप्टारचे क्लासिफिकेशन तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेलं असणार. तर त्याच्यामधला जो जी कपल प्रोटीन किंवा जी प्रोटीन कपल जी फॅमिली आहे त्याच्यामध्ये हा मस्कॅरॅनिक रिसेप्टार्स होतो. आता हा जो मस्कॅरॅनिक रिसेप्टार्स आहे याला मस्कॅरॅनिक रिसेप्टारच का म्हटलंय, तर त्यालाही एक रिझन आहे. जेव्हा आपला ड्रग हा पर्टिक्युलर रिसेप्टारला जाऊन बाउंड होतो, फॉर एक्झाम्पल हा आपला
एम रिसेप्टर आहे, मस्कॅरेनिक रिसेप्टर आहे. आणि इथे जेव्हा आपला ॲसिटिल कोलिनचा मॉलिक्यूल येऊन जेव्हा बाउंड होतो, हा जो रिस्पॉन्स शो करतो, हा रिस्पॉन्स इक्वल असतो टू द मस्कॅरेनिक. मस्कॅरेनिक काय तर मस्कॅरेनिक हा एक ड्रग आहे, हा एक टॉक्झिन डेरिव्हेटिव्ह आहे जो मशरूमपासून प्रिपेअर्ड झाला आहे. आणि कुठला मशरूम तर अमानिता मस्कॅरिया हा एक मशरूम आहे ज्याच्यापासून एक टॉक्झिन प्रोड्यूस झाला आहे. जेव्हा आपला ॲसिटिल कोलिन ह्या रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो, तर तो जो आपला मस्कॅरिन आहे त्याचा रिस्पॉन्स आणि हा रिसेप्टरला बाउंड झाल्यानंतर ॲसिटिल कोलिनचा रिस्पॉन्स हा सेम असतो. म्हणूनच याला मस्कॅरिन किंवा मस्कॅरेनिक रिसेप्टार्स म्हटल्या जातं. ठीक आहे. सो दिस इज द रिझन. आता हा आपला मस्कॅरेनिक रिसेप्टार्स काय करतो, पॅरासिम्पॅथेटिक नर्व सिस्टीममध्ये जे मेंटेनन्स करायचं काम आहे, म्हणजेच हार्ट रेट डिक्रीज करायचं किंवा स्मूथ मसल्सचे काही कॉन्ट्रॅक्शन आहे त्याची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करायचं फंक्शन हा आपला रिसेप्टार शो करतो. हा मस्कॅरेनिक रिसेप्टर त्याचा मेकॅनिझम कशा शो करतो, तर जेव्हा ॲसिटिल कोलिन किंवा एखादा पर्टिक्युलर ड्रग जो ॲसिटिल कोलिनसारखा आहे त्याला बाइंड होतो, तेव्हा काय होतं एक कन्फर्मेटरी चेंज रिसेप्टारमध्ये प्रोड्यूस होतो. आणि हा चेंज काय करतो, हे जे काही जी प्रोटीन्स आहे त्यांना ॲक्टिवेट करतो. जेव्हा जी प्रोटीन्स आपला ॲक्टिवेट होतो तेव्हा आपला रिसेप्टार रिस्पॉन्स शो करतो किंवा त्याची जे काही ॲक्शन असणार ती ॲक्शन शो करतो. म्हणजेच काय होणार, हा जर आपला एंडचा न्यूरॉन्स असणार तर हा इथं रिस्पॉन्स शो करणार. आणि हा जर चेनमधला जर आपला न्यूरॉन असणार तर हा काय करणार, इम्पल्सला पास करणार. ठीक आहे. सो अशा प्रकारे तो त्याचा रिस्पॉन्स शो करतो. हा जो आपला रिसेप्टार्स आहे, ह्या रिसेप्टारचे काही क्लासिफिकेशन आहे. याला त्याच्यामध्ये 5 टाईप्स आहे, M1, M2, M3 आणि M4 अँड M4. M1 जो रिसेप्टार्स आहे हा ऑटोनॉमिक गँग्लियामध्ये प्रेझेंट आहे, गॅस्ट्रिक ग्लँड्समध्ये आणि सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये प्रेझेंट आहे. हा M1 रिसेप्टर याचं फंक्शन काय तर हा हिस्टामाइनचं रिलीज रेग्युलेट करतो, ॲसिड सिक्रेशन करतो. ऑब्व्हियसली गॅस्ट्रिक ग्लँड्समध्ये प्रेझेंट असणार तर ॲसिड सिक्रेट करतो. मेमरीवरती हा अफेक्ट करतो जेव्हा तो सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये असतो. प्लस लर्निंग आणि मोटर फंक्शनवरती सुद्धा हा अफेक्ट करतो. ठीक आहे. सो दिस इज द फंक्शन ऑफ अवर M1 रिसेप्टार. M2 रिसेप्टार कुठे प्रेझेंट असतो तर M2 रिसेप्टार आपला हार्टमध्ये प्रेझेंट असतो. आणि हार्टमध्ये हा काय करतो तर जे हार्टचं कंडक्शन आहे त्या कंडक्शनची वेलोसिटीला डिक्रीज करतो. M3 रिसेप्टार कुठे प्रेझेंट असतो तर M3 रिसेप्टार हा स्मूथ मसल्स ऑफ ब्लड वेसल आणि लंग्समध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे ब्लड वेसल्स आणि लंग्सच्या स्मूथ मसल्समध्ये हा प्रेझेंट असतो. हा कुठल्या प्रकारे फंक्शन शो करतो तर जेव्हा हा रिसेप्टार ॲक्टिवेट होतो तर हा कॉन्ट्रॅक्शन करतो स्मूथ मसल्सचं, म्हणजेच ब्रॉन्को कॉन्ट्रॅक्शन करतो जेव्हा तो ब्रोंकायमध्ये प्रेझेंट असतो. प्लस हा नायट्रस ऑक्साईड प्रोड्यूस करतो फॉर वॉसोडायलेशन. नायट्रस ऑक्साईडचं फंक्शन आपण ऑलरेडी बघितलेलं आहे कशा प्रकारे वॉसोडायलेशन करतो. सो हा वॉसोडायलेशनसाठी कुठला रिसेप्टार रिस्पॉन्सिबल आहे तर M3 रिसेप्टार हा रिस्पॉन्सिबल आहे. M4 रिसेप्टार कुठे प्रेझेंट आहे तर हा सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि हार्टमध्ये प्रेझेंट आहे. फंक्शन कुठलं करतो तर M4 रिसेप्टार हा इनिबिट करतो ॲसिटिल कोलिनच्या रिलीजसाठी. म्हणजे आता ॲसिटिल कोलिन रिलीज झाला, त्याने त्याचं पर्टिक्युलर फंक्शन शो केलं, बट याला त्याचं रेग्युलेशन किंवा याचं रिलीज होणं सुद्धा आपल्याला गरजेचं असतं ॲट अ पर्टिक्युलर टाईम. सो M4 रिसेप्टर काय करतो, ॲसिटिल कोलिनच्या रिलीजला इनिबिट करतो. एक एक्झाम्पल सांगते की फॉर एक्झाम्पल हा प्री सायनॅप्टिक न्यूरॉन्समध्ये प्रेझेंट आहे. इथे हा सपोज प्रेझेंट आहे तर काय होणार, हा इथे आपले ॲसिटिल कोलिन रिलीज झाली आणि याचे रिस्पॉन्स शो केले तर काय होणार, काही अमाऊंट ऑफ ॲसिटिल कोलिन इथे जाऊन अटॅच्ड होतं आणि त्याच्यामुळे काय होतं की एक ॲक्टिवेशन होतं की आता त्यांनी मेसेज ट्रान्सफर केली. तर जेव्हा हा याला बाउंड होतो तेव्हा एक रिव्हर्स मेकॅनिझम स्टार्ट होतो आणि जे काही रिलीज होत होतं ते रिलीज स्टॉप होतं. M5 रिसेप्टार कुठे प्रेझेंट आहे तर हा सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये प्रेझेंट आहे आणि हा डोपामाइनच्या रिलीजला रेग्युलेट करतो. काही एक्झाम्पल्स आहे पर्टिक्युलर ड्रग्सचे जे ह्या रिसेप्टार्सला जाऊन बाउंड होतात. फॉर एक्झाम्पल ॲसिटिल कोलिन, मिथाकोलिन जो M2ला बाइंड होतो, मिथॅनकोल जो M3ला बाउंड होतो. देन सेकंड वन आहे आपला निकोटिनिक रिसेप्टार.
हा निकोटिनिक रिसेप्टर आयनोट्रॉपिक रिसेप्टर्स आहे. जो M1 वाला कुठला होता, जी कपल प्रोटीनचा होता, आणि हा N जो आहे दॅट इज निकोटिनिक हा आयनोट्रॉपिक रिसेप्टर्स आहे. जसं आपला मस्कॅरेनिक रिसेप्टर चं नाव मस्कॅरेनिक का पडला, तर तो मस्कॅरेनिक सारखा रिस्पॉन्स शो करत होता. तसा सेम जो आपला निकोटिनिक रिसेप्टर आहे, ह्या निकोटिनिक रिसेप्टरला निकोटीन का म्हटलं, तर निकोटीन माहिती आहे तुम्हाला, निकोटीन हा टोबॅकोमध्ये प्रेझेंट असतो. ठीक आहे, टोबॅको सिगारेट किंवा जे काही पान गुटखा खातात त्यांना माहिती आहे. तर तो जो काही रिस्पॉन्स देतो, म्हणजे जो काही नशासारखा तो रिस्पॉन्स देतो, तसा हा रिस्पॉन्स आपला निकोटिनिक रिसेप्टर देतो जेव्हा याच्यावरती ड्रग किंवा ॲसिटिल कोलिन जाऊन बाउंड होतो. म्हणून ह्या रिसेप्टरला निकोटिनिक रिसेप्टर्स म्हटलं आहे. ठीक आहे, हा जो निकोटिनिक रिसेप्टर्स आहे जेव्हा स्टिम्युलेट होतो तेव्हा हा एक प्लेजर सेंटर ॲक्टिवेट होतं. म्हणजे जे आनंदवाली, नशा केल्यानंतर बघा एखाद्या त्या माणसाकडे बघितलं तर स्वतःच हसत असतो, म्हणजे त्याला एक प्लेजर, अशी खुशीवाली, एक रिलॅक्स झालेली जी काही फिलिंग येतं ते फिलिंग आपल्याला हा रिसेप्टर्स देतो. हा रिसेप्टर एक हायली रिस्पॉन्स शो करू शकतात, जसं निकोटीन किंवा टोबॅकोच्या हा कन्झम्पशन जे काही ॲडिक्शन होतं ते ॲडिक्शन कॉज करायचं काम हा रिसेप्टर करतो. हा याचं मेकॅनिझम कशा प्रकारे शो करतो, तर जेव्हा ॲसिटिल कोलिन किंवा अदर ड्रग्स याला बाइंड होतं तेव्हा काय होतं, हा रिसेप्टर ॲक्टिवेट होतं. ॲक्टिवेट झाल्यानंतर काय होतं, जे आयन चॅनल्स आहे ते ओपन होतात आणि कॅटायनचं फ्लो वाढतं. कॅटायनचा फ्लो जर इन्क्रीज झाला तर काय होतं, एक प्लेझंटवाली फिलिंग प्रोड्यूस होते. हा रिसेप्टर्स आहे, या रिसेप्टरचे दोन टाईप्स आहे, एक आहे NM आणि NN. NM जो आहे याला मसल टाईप निकोटिनिक रिसेप्टर्स म्हणतात आणि NN जो आहे याला न्यूरोनल टाईप निकोटिनिक रिसेप्टर म्हणतात. आता मसल टाईप्स म्हणजेच काय, तर ऑब्व्हियसली स्केलेटल मसल किंवा स्केलेटल मसल जंक्शनमध्ये हा प्रेझेंट असतो. निकोटिनिक NN न्यूरोनल टाईप निकोटिनिक रिसेप्टर्स म्हणजेच काय, तर न्यूरॉन्समध्ये हा प्रेझेंट असतो. मसल टाईप निकोटिनिक रिसेप्टरचं फंक्शन काय, तर हा स्केलेटल मसलचं कॉन्ट्रॅक्शन करतो. दोन्ही रिसेप्टर्स काय करतात, कॅटायनच्या परमॅबिलिटीला इन्क्रीज करतात, म्हणजे पर्टिक्युलर सोडियम आणि पोटॅशियम आयनचं जे काही परमॅबिलिटी आहे त्याला इन्क्रीज करतात. एक्झाम्पल कुठले आहे, तर ACH निकोटिनिक, फिनिल ट्रायमिथिल, हे दोन एक्झाम्पल आहे मसल टाईप निकोटिनिक रिसेप्टरचे. आणि हा जो आपला न्यूरोनल टाईप निकोटिनिक रिसेप्टर्स आहे हा मेड्युलरी सेल्स, स्पायनल कॉर्ड, गँग्लिओनिक सेल्स याच्यावरती प्रेझेंट असतो, ब्रेनमध्ये प्रेझेंट असतो. याचं फंक्शन काय, तर हा डिपोलरायझेशन करतो. अगेन जे कॅटाकोलामाइन आहे, कॅटाकोलामाइनचं सिक्रिशन करतो. एक्झाम्पल कुठलं आहे, तर ॲसिटिल कोलिन निकोटीन आणि पिप्रेझिन, हे दोन एक्झाम्पल आहे ड्रग्सचे जे ह्या रिसेप्टरला जाऊन बाउंड होतात. दिस इज ऑल अबाउट द first part of unit 3, that is biosynthesis, catabolism of acetylcholine and cholinergic receptor, them especially muscarinic आणि निकोटिनिक रिसेप्टर आणि त्यांचं डिस्ट्रीब्युशन. आता तुम्हाला सिस्टीम कळलेली आहे, रिसेप्टर्स कळलेले आहे, न्यूरोट्रान्समीटर्स कळले आहे. हे न्यूरोट्रान्समीटर्सवरती जेव्हा नॉर्मली न्यूरोट्रान्समीटर फंक्शन करत नाही तेव्हा आपण एक्सटर्नली ड्रग प्रोव्हाइड करतो आणि त्याच ड्रगबद्दल आपल्याला पुढे डिस्कस करायचं. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन बाय बाय.